आज मी करणार आहे एकदम झणझणीत काळ्या तिखटातले शिंप्याची ग्रेव्ही। चला तर याची रेसिपी बघूया। शिंपे चांगले धुवून गरम पाण्यामध्ये याला उकळवायला झाकून ठेवून देऊया। चांगले शिंपे खुललेले आहेत। आता करूया आपण मसाल्याची तयारी। कढई गरम झालेली आहे। अर्धी वाटी खोबरं, 2 लांब कापलेले कांदे, खडे मसाले, त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग आणि काळे मिरे घेऊन चांगला आपल्याला मसाला खरपूस भाजून घ्यायचा आहे। आणि ह्याच्यानंतर टाकायचं आहे याच्यामध्ये कोथिंबीर। जेवढा आपण मसाला भाजल तेवढ्या आपल्या तरीला कलर खूप छान येईल। तर बघा भाजून घेतलेला आहे मसाला, त्याला साईडला ठेवून देऊया आपण थंड व्हायसाठी। शिंप्या पण एकदम चांगल्या शिजलेल्या आहेत। मला आता ह्याच्यामधून मांस काढून घेऊया। अगर तुम्ही असंच बनवत असाल तर तसंही बनवा, खूप छान लागतात। आता आपण शिंप्या सगळ्या खोलून घेतलेल्या आहेत। मसाला पण थंड झालेला आहे। याचं वाटण बनवून घेऊया। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून कढईमध्ये 2 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण हे वाटण टाकून चांगलं ह्याला मस्त भाजून घेऊया। ह्याचा कलर एकदम चेंज होईपर्यंत। चवीनुसार टाकायच्या मध्ये मीठ, अर्धा चमचा हळद, तिखट काळा मसाला आणि चिकन मसाला मस्त टाकून ह्याला भाजून घ्या। एकदम लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे ह्या मसाल्याला। एवढा छान भाजलाय मी स्लो गॅसवर। आणि आता टाकायचं आहे जे शिंप्या आपण काढून घेतलेल्या ह्या टाकून जेवढं ग्रेव्ही पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। आम्ही जास्त ग्रेव्ही ही नाही केली आणि जास्त घट्टही नाही, मीडियम ठेवलेला आहे। तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात तुम्ही मला नक्की कळवा। आणि नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब फॉलो नक्की करा। तर बघा तुम्ही किती छान तरी दिसते वरी। आणि स्लो गॅसवर ह्याला एकदम मस्त तरी येईपर्यंत आपल्याला स्लो गॅसवरच उकळून घ्यायचं आहे। वरून टाकायचे हे मस्त एकदम हिरवीगार कोथिंबीर। आलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी, तर खावा आणि खूप खूप एन्जॉय करा।